मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंच्या आरोपाला उत्तर देताना फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय। जर मी आरक्षणाच्या निर्णयात अडथळा आणला असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगावं, तसं झाल्यास राजीनामा देऊन निवृत्ती घेणार असं फडणवीस म्हणाले। पाहूया टीव्ही 9चा हा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावरून मोठं वक्तव्य केलंय। मराठा आरक्षणात मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयात अडथळा आणला असं एकदा शिंदेंनी सांगावं, तसं झाल्यास राजीनामा देऊन निवृत्ती घेणार असं फडणवीस म्हणाले। मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो। शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाहीत? तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची? शेवटी करते तुम्ही त्या राज्यातले। तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईल किंवा पश्चाताप आलाय तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला, तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळ विनंतीची, सरळ यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही, करते तुम्ही या राज्याची। तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय हे सत्य आहे, तुम्ही ते द्या ना। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून तुम्हाला नाही चालणार। फडणवीसांच्या राजीनामा आणि निवृत्तीच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यात फडणवीसांचा मोठा वाटा आहे, त्यांना मराठा विरोधी म्हणणं चूक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। बिलकुल त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, वस्तुस्थिती आहे। कारण मराठा समाजाला आरक्षण आता देताना मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र बसलो। जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती, त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतायत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे। मात्र पुन्हा एकदा जरांगेंनी फडणवीसांना इशाराच दिलाय। फडणवीसांना येत्या विधानसभेत आयुष्यातला मोठा फटका बसेल असं जरांगे म्हणाले। तुमचेच आमदार, तुमचेच पदाधिकारी माझ्याजवळ येऊन बोलतात, राज्यातले सांगतो तुम्हाला मी की आमची काय फसगत झाली म्हणतात। आता आम्ही धड ना समाजाचे राहिलोत ना पक्षाचे राहिलोत, पण नाविलाजाने तुम्ही थोडे कामं दिल्यामुळं काही केल्यामुळं ते चिटकून येत। तुम्हाला जे तुम्ही गणित मानलं ना, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका तुम्हाला 2024ला बसणार आहे। राहू द्यात लक्षात मनोज जरांगेचा शब्द, तुम्ही सगळ्यात मोठा तुमच्या आयुष्यातला जिंदगीतला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला तेव्हा असणार आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे, मात्र त्यास फडणवीसांचाच विरोध असल्याचा थेट आरोप जरांगेंचा आहे। त्यावर फडणवीसांनी अखेर भूमिका स्पष्ट केली, मात्र पुन्हा जरांगेंनी फडणवीसांकडेच मोर्चा वळवला। विनायक डावरुंगसह महेंद्र मुधोळकर, टीव्ही 9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।